अभिमानास्पद घडामोड. जगात अशी फारच थोडी ठिकाणं आहेत जिथे एका विचाराचा जन्म झाला, एका राष्ट्राला त्याचं प्रतीक मिळालं आणि 2500 वर्षांनंतर संपूर्ण जगानं त्या भूमीला मानवजातीचा समान वारसा म्हणून मान्यता दिली. सारनाथ हे असंच एक ठिकाण. वाराणसीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर असलेल्या या भूमीत भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश दिला. बौद्ध परंपरेत हा क्षण धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणाहून करुणा, अहिंसा आणि मध्यम मार्गाचा संदेश भारताच्या सीमा ओलांडून संपूर्ण आशियात आणि पुढे जगभर पोहोचला. आणि आता याच सारनाथची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अधिकृत नोंद झाली आहे. भारताच्या जागतिक वारसा स्थळांची संख्या त्यामुळं 45च्या वर पोचली आहे. प्राचीन ग्रंथामध्ये सारनाथचा उल्लेख ऋषीपत्तन आणि मृगदाव असा आढळतो. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बुद्धांनी इथं आपल्या पहिल्या 5 शिष्यांना उपदेश केला. याच ठिकाणी बौद्ध संघाची स्थापना झाली. म्हणूनच लुंबिनी, बोधगया आणि कुशीनगरप्रमाणे सारनाथ हे जगभरातल्या बौद्धांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. सम्राट अशोक यांनी इथं स्तूप, विहार आणि प्रसिद्ध अशोक स्तंभ उभारला. 20व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे 1904-5च्या सुमाराला झालेल्या पुरातत्व उत्खननामुळे हा वैभवशाली वारसा पुन्हा जगासमोर आला. सारनाथचं महत्त्व बौद्ध धम्माबरोबरच स्वतंत्र भारताच्या मानचिन्हांचंही सन्मानस्थळ आहे. भारताचं राष्ट्रीय चिन्ह असलेले 4 सिंह हे सारनाथच्या अशोक स्तंभावरून स्वीकारले गेले. राष्ट्रध्वजातल्या अशोकचक्राची प्रेरणा देखील याच धर्मचक्रातून मिळाली आहे. म्हणजे भारताच्या आधुनिक राष्ट्रजीवनातही सारनाथचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक वारसाचा दर्जा हा केवळ इतिहास पाहून दिला जात नाही. एखाद्या स्थळाचं वैश्विक महत्त्व, त्याचं वैज्ञानिक संवर्धन, व्यवस्थापन आराखडा, पुरातत्व संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय निकषांवरील कसून मूल्यमापन अशा अनेक टप्प्यांमधून हा प्रवास पूर्ण होतो. सारनाथचा प्रस्ताव भारत सरकारनं युनेस्कोकडे सादर केला होता. भारतीय पुरातत्व संरक्षण, केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि विविध तज्ज्ञ संस्थांच्या प्रयत्नांनंतर ICOMOS याच्या मूल्यमापनामध्ये तो पात्र ठरला. बुसान इथं झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 48व्या अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झालं. म्हणजेच हा केवळ सारनाथचा नाही तर भारतातल्या वारसा संवर्धन व्यवस्थेचाही जागतिक सन्मान आहे. या मान्यतेमुळे काय काय होऊ शकतं तर जगभरातले बौद्ध यात्रेकरू आणि पर्यटकांचा ओघ वाढेल. आपल्याकडे स्थानिक हॉटेल्स, वाहतूक, मार्गदर्शक, हस्तकला, संग्रहालय आणि लघु उद्योजकांना त्याचा थेट लाभ होऊ शकतो. पण त्याही पुढं जाऊन भारताच्या बौद्ध पर्यटन सर्किटला नवी ओळख मिळेल. भारत आणि श्रीलंका, जपान, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, मंगोलिया, दक्षिण कोरिया अशा अनेक देशांमधले सांस्कृतिक आणि लोकसंपर्क अधिक दृढ होऊ शकतात. बौद्ध अभ्यास, संशोधन, विद्यापीठीय सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला देखील नवी गती मिळू शकते. आज जग अनेक संघर्षांनी अस्वस्थ आहे. अशा काळामध्ये सारनाथ आपल्याला आठवण करून देतं की विचारांची ताकद शस्त्रांपेक्षा मोठी असते. करुणा ही संघर्षावर मात करू शकते आणि संस्कृती ही देशांना जोडणारा सर्वात मोठा मजबूत पूल असते. तथागत बुद्धांनी या भूमीत धम्मचक्र फिरवलं. सम्राट अशोकांनी त्या विचारांना साम्राज्याची दिशा दिली. स्वतंत्र भारतानं त्याच सिंहस्तंभाला राष्ट्रचिन्ह आणि धम्मचक्राला आपल्या राष्ट्रध्वजामध्ये स्थान दिलं आणि आता जगानं त्या भूमीला जागतिक वारशाचा सन्मान दिला. सारनाथला मिळालेला हा दर्जा म्हणजे केवळ एका पुरातन स्थळाचा गौरव नाही आहे तर भारताच्या 2500 वर्षांच्या सांस्कृतिक सातत्याचा, वारसा जपण्याच्या बांधिलकीचा आणि मानवतेला दिलेल्या शाश्वत संदेशाचा जागतिक सन्मान आहे. याबरोबरच बातम्या प्लसचा आजचा भाग इथं संपला. पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यांसह पुढल्या